रायगडमधल्या हत्याकांड प्रकरणामध्ये मनसेनं आता उडी घेतल्याचं दिसतंय। पल्लवी मोरे हत्याकांड प्रकरणात आरोपी मोकाटच असून आरोपीला अटक न झाल्यानं मनसेनं आता संताप व्यक्त केलाय। आरोपीला अटक करण्याबाबत पोलिसांना निवेदन देखील दिलं गेलंय। काही दिवसापूर्वी लोणेरे या ठिकाणी एक हत्याकांड झालं होतं। त्या हत्याकांडाचं निवेदन पोलिसांना चौकशी करण्याच्या आदेशासाठी मी आज पोलीस स्टेशनला गोरेगाव पोलीस स्टेशनला आलेलो आहे। पोलिसांना आम्ही आमच्या काही मागण्या सांगितलेल्या आहेत की आरोपींना तात्काळ अटक करावी, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षाही झाली पाहिजे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा असं आता मनोज जरांगे म्हणतायत। अध्यक्षपदावरनं विखे पाटलांनी नाव घालवलं अशी टीका जरांगे करतायत। मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करणार असल्याचं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय। मराठा समाजाच्या पूर्णवेळ कामासाठी स्वतंत्र मंत्रालय गरजेचं असून उपसमितीचं नेमकं काय काम आहे असा सवाल त्यांनी विचारलाय। सातारा गॅझेटियरला 8 महिने उलटून गेले, आता आणखी किती दिवस वाट पाहायची असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। नाही काय माझं मतच आहे की उपसमिती बरखास्त करणं गरजेचं आहे। उपसमितीच्या अध्यक्षाला वेळ नाहीये मराठींचे कामं करायला। कुणबी आणि मराठा सेपरेट मंत्रालय स्थापन केलं पाहिजे, म्हणजे पूर्ण वेळ काम करण्यासाठी तिथं मंत्री उपलब्ध होईल। मंत्रालयच असणं गरजेचं आहे। उपसमितीच्या अध्यक्षाला वेळ नाहीये। मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र किती निघाले विचारायला वेळ नाही, व्हॅलिडिटी किती रोखल्यात हे विचारायला वेळ नाही। आता ऍडमिशन आलेत, कारण आम्हाला वाटलं होतं विखे पाटील साहेब नाव कमवतील, पण मला नाही वाटत की ते नाव कमवतील म्हणून, कारण सगळे प्रश्न जशाल तसे पडलेत। ते फक्त नावाला मराठा साम्राज्याचा नकाशा गेलाय। मग उपसमितीचं नेमकं काम काय हेच आम्हाला कळत नाही। सातारा संस्थांचा अहवाल घ्यायचा आहे कधी आणि सातारा संस्थांचा JR काढायचा आहे कधी, हे उपसमितीला कळत नाहीये का? उपसमितीला वेगळे काम आहेत। मराठवाड्यातले समन्वयक आणि मराठवाड्यातले अभ्यासक त्या समितीच्या अध्यक्षांना विखे पाटलांना सांगतायत की एक उपसमितीची बैठक मराठवाड्याला लावा, वेळ नाहीये त्यांना। मात्र उपद्रव करणाऱ्या विदूषक बुद्धीच्या लोकांना विशेष निमंत्रण देऊन मंत्रालयात बोलवलं जातं आणि त्यांच्या बंगल्यात बसवलं जातं। याच्यासाठी त्यांना वेळ आहे, म्हणून ते बरखास्त होणं गरजेचं आहे। बीड जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड गँगकडनं एका कैद्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आलेला आहे। या प्रकरणात एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडालेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातला आरोपी शंकर शेप यांनी एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आहे। अझर अब्दुल रहमान पठाण असं मारहाण झालेल्या कैद्याचं नाव आहे। ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली होती ती नेमकी काय आहे ऐकूया। मेरा नाम अजहर अब्दुल रहमान पठान है, मैं अम्बेजोगी का हूँ। मैं मई पर डायरेक्ट में था। सुदर्शन घुले, प्रतीक घुले और शंकर मधुकर शेख, ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे। मैं बात भी कर रहा तो बात नहीं करने दे रहे। मेरा हाथ है तो उखड़ गया, ऊपर हड्डी निकल गई और सुन रहे भी नहीं। साहब लोग अभी कोई सुन रहे नहीं मेरी बात, और सब उनसे मिले हुए हैं, पैसे खा रहे उनसे, और मेरे को न्याय दे बोल रहा तो मेरे को न्याय भी दे रहे नहीं। मैंने बोला ना तुम्ही जेलरला बोलले का? जेलरला बोललो, जेलर म्हणला जेलर त्यांचाच माणूस आहे, त्यांच्याकडून पैसे गिसे घेतले म्हणून, आणि त्याची बदली पहिले जे जेलर साहेब होते त्यांची बदली गायकवाड साहेब जे होते त्यांची बदली त्यांनीच केली। मेरे घर को उठान लगाते, मेरे घर को भी धमकियां देने को जाने आले उनसे लोग। मुझे न्याय दो, संतोष देशमुख प्रकरण करून टाकीन म्हणले, मला धमक्या दिले रात्री। मी म्हणलं बघू, म्हणलं मी कोर्टाला सांगतो। सांग म्हणले, कुणाला सांगायचं काय, आमचं वाकड होत नाही म्हणले। कुणी दिले होते गवते बाबाला शिव्या? प्रतीक घुले। आता हे वाद जो आहे तो तुमचा कशामुळे वाद आहे? काय नहीं, मैं वहाँ बैठे आला था, इसके 1 महीना मी को बोले मेरे जगह पे बैठे आला था। मी को बोले चल उठ सड़क बोल के, मैं बात कर रहा जब तक तो आके फटाफट मारना चालू कर दे तीनों चारों। कुठे तुम्ही एका रूम मध्ये का ते? हाँ, 6 नंबर में था। मी वेळोवेळी प्रशासनाला आणि समाजाला, प्रसिद्धी माध्यमांना सांगत असतो की संतोषांना देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना कुठेही पस्तावा नाही आहे, की त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही असं भाव नाही आहे की आमच्याकडून कृत्य चुकीचं घडलंय। त्यांना कुठेतरी असं वाटतं की आम्ही पराक्रम केलाय। त्याच दंडेलशाहीमध्ये हे मानव जातीमध्ये आलेले प्राणी, पशु सारखे वागणारी माणसं काल अझर नावाच्या एका कैद्याला इतक्या अमानुष पद्धतीने त्यांनी मारहाण केली।
बीड जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराड गँगकडनं एका कैद्याला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि या प्रकरणामध्ये एक कथित ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाल्यानं खळबळ उडालेली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगेंनाही धमकी दिल्याचा उल्लेख आहे आणि या प्रकरणी आता मनोज जरांगे सुद्धा आक्रमक झाले. गोळ्या घालायचं लांब राहिलं, तू फक्त मला बघून जा असं आव्हान जरांगेंनी दिलंय. तू गोळ्या घालायला ये, त्याचे दुष्परिणाम काय असतील हे तुला समजेल. आमचा समाजही मोठा आहे. उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणं कशाला म्हणतात हे संपूर्ण भारतच पाहिल असं जरांगेंनी म्हटलंय. फड म्हणल्यावर मग ते तिकडच आलं पुन्हा परळीचा टोळी लाभार्थी टोळी. तुम्ही नाही ऐकली का? नाही हो, मला काय वाटतं आपल्याला हे जेलमध्ये असं नाही ये ना, ये येऊ द्या त्याला. त्याला ये, गोळ्या घालायला येणार आहे का मला ते चांगली गोष्ट आहे. तू ये तर फक्त, मग तुला लक्षात येईल त्याचे दुष्परिणाम काय असतील, परिणाम काय असतील. काय आहे बरं का, एक ती माज आणि मस्ती आहे. आणि एवढा आमचा मोठा समाज संयमानं चाललाय. त्यांना वाईट दिवस बघायचे असतील, त्याला मी काय करू शकत नाही. पण तू फक्त ये, मग तुला कळल. आम्ही पण वाट बघतोय. मुंबईतल्या मिठी नदीच्या स्वच्छतेचं कंत्राट अनुभवी कंपन्यांच्या झोळीत आता गेलं असल्याचं समजतंय. 3 टप्प्यात मिठी नदीची सफाई केली जाणार आहे. मिठी नदीच्या सफाईवर पालिका 30 कोटी खर्च करणार आहे. स्थायी समितीमध्ये या संदर्भातला प्रस्ताव मंजूर झालाय. दर 7 दिवसांनी कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.